अरे हलू नको ना. उद्या 26 जानेवारी आहे. मला शाळेचा ड्रेस पाहिजे तर मग तुम्ही शाळेत जाणार. अरे आणायला येईल की मग कशाला रडतोय? म्हणजे सगळेजण येणार आणि मीच बरं काढलाय. मला पाहिजे ना म्हणजे पाहिजे. अरे सांच्याला आणता येईल. नको रडू. जसे आहे ते. जा. असं काय थोडंसं नाटक करावं लागलं पण शाळेचा ड्रेस भेटला ना. कशाला पोराला असं लावायचं? एक तर महिना झाला काम नाही. तुम्ही बी बसून आणि मी बी बस. करतो काहीतरी. तू नको काळजी करू. येतील की आपले दिवस. शेतात पिकल्या बिगर कसे आपल्या दिस येतील? अगं येतील का? यंदा पाऊस नाही ना. त्यामुळे हे दुष्काळ आहे. आणि आपली एकट्यावरच नाही. सगळ्या शेतकऱ्यावर आली ही पाळी. खरं आहे. यंदाचा दुष्काळ जीव घ्याना पडलाय. शेतकऱ्याच्या घरात जन्माला असल्या संकटांना नाही घाबरत. खरं सांगू ना. त्याच पोरगं काहीतरी मागतं ना. पाणी पाणी. बरं चला आवरा आता आणि करा काहीतरी नाहीतर पूर्ण रडेल सांच्याला. आपण काल काय शिकलो? हा ये सर. काय एवढा उशीर काय केलास? इकडे मला पाणी सुटलं नव्हतं. काय पण कारण सांग बघू. चल जागेवर बस. कालचा अभ्यास दाखव. नाही केलं गुरुजी. काल लाईटच नव्हती आली. रोज रोज काय एक तर उशीर करतो दररोज एक एक कारण सांगतोस. तुम्ही पण उशीर करता की गुरुजी? काय गणित जाऊ रे. पुस्तक करा. मुलांनो, रोज रोज आपण अभ्यास करतो पण जीवन जगण्यासाठी अभ्यासाबरोबर कम्युनिटीची सुद्धा गरज असते. मुलांनो, आता सौंदर्य त्यांची कला सादर तुम्हाला करून दाखवणार आहे. शाळेत जायचं तर थोडी खावत लागायला. काय काय बघतोस? घ्यायचंय काय गणेश? घ्यायचंय पण चल तू माझं काम कर, मी तुझं काम करतो. प्रयोग करून द्या मला. चल.
शाळेच्या ड्रेस मध्ये पोरगा लय गोड दिसत होता ना. पण कुठलं आणलं तुम्ही पैसे? तू नको लय विचार करूस. अरे तुमच्यासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं. आणि उरक आवर लवकर, मला कामाला जायचं. मी उरकते, तुम्ही बी 2 घास खाऊन जा. चाचा ओए चाचा, क्या हो गया? अरे इतना गप गप काय को है? क्या बता रहा है? बच्चे बीमार हैं, दवाखाने में लेके जाने के लिए पैसा नहीं, फिर मालिक से मांगा नहीं क्या? मालिक ने दे दिया। काम पहले दे रे, तेरा छोकरा और मेरा छोकरा क्या लगेगा? दे। जल्दी उरक। का हो? कामाला नाही जायचं का आज? हं? पोरगा हा म्हणता म्हणता मोठं व्हायला लागले. आपल्याला शेती सोडून आता दुसरं काहीतरी करायला पाहिजे. अगं लय काम करायचा प्रयत्न करतो, पण हे शरीर साथ देत नाही. थोडं काम केलं की थकल्यावर वाटतं. हा मग दवाखान्यात जावं की. असं दुखणं अंगावर काढणं बरं नाही. दवाखान्यात जायचं म्हणजे पैसे लागतात. डॉक्टरांनी रक्त तपासायला सांगितलं. रक्त तपासायचं म्हणजे पैसे लागायचे. ते काही नाही. हे घ्या पैसे. पैसा घ्या आणि दवाखान्यात जावा. उठा बरं आधी. उठा 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 म्हणते ना. दवाखान्यात जाऊन या. ये राजू, बस. तुझा ब्लड रिपोर्ट आलाय. थोडं स्पष्टच बोलतो. तुला काय बाहेरचा नाद वगैरे आहे का? काय हा, काय बोलताय डॉक्टर तुम्ही? हो, त्याचं कारण तसंच आहे. कारण तुझे रिपोर्ट हे HIV पॉझिटिव्ह आलेले आहेत. कसं शक्य आहे डॉक्टर? हे शक्य नाही डॉक्टर. कुठे नाही, कुठे कुठे डॉक्टर?
अहो असं का गप्प बसलं असं? दवाखान्यात गेलतो ना? काय म्हणाले डॉक्टर? भाग्य माझं काय खरं नाही बघ. अहो असं काय बोलताय सर? तुला तेच बोलतोय, काय उपयोग झाला नाही. काय झालंय? जाऊ दे, पोरगं एवढं का गं? काय झालंय ते सांगा आधी. काय नाही, चल, जेवता जेवता सांगतो. चल. अहो अहो टाकी. अहो टाकी. अहो हे काय केलं तुम्ही? अहो मी काय म्हणते? अहो धनी. अहो बाहेर आहे का कोणी? अहो हे बघा ना यांनी काय केलंय? अहो या की जरा काय सोडून गेले आम्हाला? अरे बघ ना तुझा बाप आपल्याला सोडून गेला रे. अरे माझ्या कर्मा. अहो असं कसं सुचलं तुम्हाला? अहो उठा ना. अहो बघा ना आपलं पोरगं रडतंय. अहो उठा ना. अहो असं कसं केलं तुम्ही? अरे माझा कर्मा. अशी कशी दुर्बुद्धी सुचली तुम्हाला? उठा ना. उठा ना तुझ्या बापाला. आओ कोई तो आओ कोई तो उसको लेके जाने के लिए आओ। अरे ये भी आदमी है, तुम भी आदमी है, आओ कोई तो आओ, उसको लेके जाने का है। आओ आओ जल्दी आओ, चलो कोई नहीं आएगा, मैं हूँ तुम्हारे साथ, चल मैं आता है, उठाओ चलो।
वाऱ्या परी आता कार उडू लागल या सार भार धरणीला झाला आसवांचा आला पूर वाऱ्या परी आता कार उडू लागल या सार भार धरणीला झाला आसवांचा आला पूर चटक जीवाला ह्यार सोसना उन्हाची झळ परकी स्वतःला आज झाली सावली जगण्यान जिंदगी वाळीत टाकली जगण्यान जिंदगी वाळीत टाकली वाळीत टाकली आय ए आय अगं देखील लवकर डबा आज काय आम्हाला चाललोय पहिल्या दिवशी एवढा उशीर म्हणजे मला कोंबल जा मला अडवाय आता आपल्या सगळ्या अडचणी मिटतील ना रम्या आता कामावर जायला लागलं पण आता काळजी नाही माझा दादा आता कामाला जायला लागलाय नको लय म्हातारेगत गप्पा मारू चल उठ राडा पडलाय तसंच अगं काय काय तू बस मी करते समजा काम तू दवाखान्यात जा ते थकले आणि आता जावंच लागत तर गोळ्या बी संपलं काय होतंय ग तुला बाबा गेल्यापासून गोळ्या जा काम कर जा तुला सांगण्यासारखा आजार नाही हो आणि तुला सांगून बी कळणार नाही बरं जाऊ दे तुझा दवाखान्यात मी आवडते सगळं अरे काय बघतोस एवढी हल्लावणी खरं आमची अरे सोन्यासारखा संसार चालला होता माझा नवऱ्याला मी घेऊन गेला ना तू कशी त्या पोरानं सांभाळत होते आता मला मी घेऊन चाललास अरे तू देव नाही रे तू देव नाही दगड आहे तू दगड आहे इतक्या दिवस येत होते तुझ्याकडे भेटायला पण आता नाही येणार आता तुझ्या दारात येणार नाही मी सांगून ठेवते येणार नाही तू माझी जात बस येणार नाही तुझ्याकडे मी नाही येणार चांगलं पुसून घे आणि हे बघ तू पुढे जरा घसरल्यात नीट लावून घे उरक ती उरक गिऱ्हाईकाची वेळ झाली कामाला सुचत नाही
काय आपोआप करायचं. नमस्ते लग्नाची यादी बनवायची. बरं. रेट वगैरे वसूल लावला का? हो हो व्यवस्थित जाऊ ना. चांगला होलसेल रेट लावू नका काळजी करू. साहेब नेहमीच गिऱ्हाईक तुम्ही आमचं. ए पोरा घरी यादी साहेबांची काय हा काय असेल तर करून दे यादी काढून सामान सगळं. शेठ याला कशाला कामाला ठेवलंय? याचा बाप रेड सेमेल आहे. काय म्हणताय? मला नाही सामान घ्यायचं त्याच्यातनं. त्याला झाला बिल आता तुम्ही काय करू? यादी घ्या मला. मला नाही करायचं. अरे ते काय म्हणते ते खरं आहे का? त्याच्यात माझी काही चुकी आहे मालक. अहो माझा बाप असा नव्हता हो. पण कसं काय त्यांना हे आजार झाला काय माहिती. अरे ते मला काय सांगू नको. माझं गिऱ्हाईक गेलं ना. चल तू निघ. चल निघ. मालक चल चल निघ निघ. थांबू नको इथं. चल. मालक असं नका करू. अहो, माझी आई आमच्यासाठी कष्ट करून करून मरायला लागली हो. आणि आता माझ्याशिवाय आमच्या घरात दुसरा कुणाचाच आधार नाही. अरे तुझ्यासाठी काय माझ्या घरावर नांगर फिरवू का? चल निघ तू निघ. मी तुमच्या शेतात काम करेन. घरातली बी कामं करेन. काय वाटत पडत ती काम करेन. निघ तू निघ. करा काय करू. निघ तू निघ. मालक अरे जा ना बाबा जा ना. निघ ना. आता घरी कसं जाऊ. आईला काय सांगू. बारकीला कसं तोंड दाखवू. किती आनंद होता तिच्या चेहऱ्यावर. तिच्या आईला असं वाटतंय असली जिंदगी जगण्यापेक्षा जीव दिलेला बरा. जीव देऊन तरी काय फायदा आहे. आता घरची सगळी जबाबदारी तर माझ्यावरच आहे ना. मरायचं होतं मला पण. मरायचं होतं. पण कुणीच मरू दिलं नाही. तुला जे करायचंय ना तेच तू कर. उठ उठ इथून. यायला हे येड्यानंतर हसत हसत जगण्याचा मार्ग दाखवला. चला आपण पण आता लोकांना हसवायचं आणि स्वतः पण हसत हसत जगायचं. बारके जाऊ का ग. दादा आज लवकर की घरी आणि येताना काहीतरी गोड घे आणखी खायला. बारके आयला उठव आंघोळ बिंघोळ घाल आणि दोघी जण जेवा. हा येतो मी संध्याकाळी लवकर. ये बर का लवकर दादा. आणतो बरं का खायला संध्याकाळी. आजी हे तुमची भांडी घासून जा बाई मला काम आलं काम करू दे. ताई मी तुमचा संग गरज होती. मला फक्त 5 रुपये द्या. चल्ली द्या. नाही
चांगलंय सर मी तर रात्री नाम है सोंगाड्या. शाहरुख खानचा आवाज आहे का? शाहरुख खानच्या बकऱ्याचा आवाज होता. कळलं? तकार पैसे. काय दादा कसं पण नाही आला अजून लई होता आलाय तो बाकी बघ तुला खायला आणलं बघ काय थांब आलीच मी आई बरं आहे का ग? हा होय बरं आहे. तुला माहिती आज काय आज रक्षाबंधन बघू की त्याने काय आणलं खायला. मला बी दे की गोड. दादाने लय आणले तुम्ही बी खावा. आधी तू खा पहिल्यांदा तुम्हाला एक आवाज काढून दाखवतो. अमिताभ बच्चन. हाय साला आज भी फेंके हुए पैसे उठाता हूँ. आप फेंको मैं उठाता हूँ. दूसरा लेकिन आजकल चिकावड़ी पप्पाच बनते हैं. 2.5 किलो का हाथ किसी पे पड़ता है ना तो उसकी भागने लगती है. पैसे दे पैसे. ताई पैसे दे. पैसे तर आता पैसे दिलेत ना कोपळ्यात पासून जातो ना लेकीच्या गावाला. मला ते लय आवडतं. गबस बावळटा तुझं काहीतरीच असतं आहे किती उशीर केलं गेला आम्ही दोघं जण किती वाट बघत होतो तुझी गोळ्याच मिळत नव्हतं. बरं ते जाऊ दे. हे बघ तुमच्यासाठी काय खायला आणलं. काय आणलं?
अय्यो भजी नाही मार्केटमध्ये पैसे थांबते जरा तुला मला पण ती की थांब जरा हिला खाऊ दे की राहायला पाहिजे त्यात काय तर. अगं थांब थांब तुम्ही खा तुम्ही खा आधी तू तुम्ही खा आधी बारके मी पण तुला चालतो डोळ जाय डोळ जाय असं करतो काय तिकडे लागलं पाणी देऊ का पाणी दे. गंमत केली ती लगेच रडती नाही आता बाजूला आहे आता तू खायचं बरोबर बस नाही पाणी. काय नाही हे का जरा हा पटकन आधी संपवायचं सांग की काय झालं सगळं संपवायचं पटकन आधी डॉक्टर काय म्हणतो हा मी सांगते की अगं बाजू उशीर झाला ना तुला मला दे आईला भेटत ठेवायच म्हणजे उठल्यावर खायचं. पाणी द्यायचं ना तुला. बारके घरात साखर टाकाय सोडून मीठ टाकलं काय अरे गरा नाही त्यो उपीट केलंय साखर संपलेली घरातली म्हणून केलं दादा आज येताना आला एक साडी आणतो कर लय फाटली अरे त्याची साडी जिथे शिवायला जाईल तिथेच फाटते अगं माझी बारकी संध्याकाळी येता आई उठली का नाही उठली अजून का बरं अरे तू खा की नाही झालं आईला उठवतो आय 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 ए आय आय ए आय आय बारके ए बारके आली अगं इकडे की लवकर आय ए आय अगं आईला काय झालं बघ की बोला ना साई आहे हे आहे आय ए काय झालं तुला उठ क्या ग दादाला कुठे
सांगितलं आहे मी सकाळी तुला साडी आणणार होतो आहे बोल की बघ की गं माझ्याकडं मी तुझी पारखी नाही तू ऐकत नाही माझ्या आईला साडी घेऊन येतो पारखी ऐकत नाही मी आलो लगेच आलो दादा मला थोडे पैसे द्या की माझ्या मिलीवर माझ्या आईला साडी घ्यायची द्या की ना आम्हाला हसून जातो की सगळ्यांना आज नाही परत कधी तर द्या की पण आता पैसे द्या की दाखव पैसे देतात बाजार में बहुत सीखते देख दिया था उद्यापासून काम करतो पण आता तेवढं द्या की तुमच्या पाया पडता बाबा द्या की तुमच्या पाया पडतो ना द्या की बाबा काठी तुमच्याकडे आहे कोंबडा आणून देतो म्हणजे काठी कोंबडे घ्या आणि जावा जत्रेला बाबा आता तुम्हाला हसावं करा मला पैसे द्या की माझी आई मिली व तिला साडी आणायची द्या की पैसे जाय तू जा कोण नाही पैसे देणार तुला जीव इटलाया पार नाही त्याला खुणाधार ढळलया जगन हे जसा दिव्याचा अंधार जीव इटलाया पार नाही त्याला खुणाधार ढळलया जगन हे जसा दिव्याचा अंधार रात परतून पुन्हा झाली या दिसाव स्वार
काळोखान काजळीचे कात टाकले, जगण्यान जिंदगी वाळीत टाकली, जगण्यान जिंदगी वाळीत टाकली, वाळीत टाकली. काका शेतातलं सगळं व्यवस्थित आहे ना? हो आलं आपण पाणी करून आलं. व्यवस्थित लक्ष द्यायचं, परत काय अडचण नको. नीट सगळं झालं पाहिजे, व्यवस्थित बघायचं, परत मला अडचण नको. तन्वी कुठे चाललीस? कुठे नाही, इथं मैत्रिणी. बर लवकर ये घरी. नको रडू, मी आहे ना तुला. 2 घास खाऊन घे, तुझ्यासाठी डबा आहे. नको रडू, मी आहे ना तुला. तू कशाला रडती? जाऊ दे, नको रडू. चल बारके, चल 2 घास खा. चल घरात 2 घास खा. थोडं खाऊन घे, थोडं. चल चल आगे. जरा लाज धर, तुझ्या आईच्या चितेच्या अजून राग विसले नाही. लाज धरून बारकीला काय राग खायला घालायची? आपके समझ में नहीं आएगा चाचा. तसं नाही पण आपके बातों का बुरा नहीं लगा. समजा गावानेच आम्हाला वाळीत टाकले, म्हणून समजा आमच्या आम्हालाच बघावं लागतं. चल चल जाऊ चाचा, घरी बारकी वाट बघत असते. आपल्या आपल्याला सोडून आता आपलं कोणीच नाही राहिलं. अगं असं म्हणून कसं चाललं बारकी? आता आपण एकमेकांचा आदर पाहिजे. आणि माझी बारकी माझ्यावर असल्यावर मला कोणाचीच गरज नाही. खबस, तुला बेकारच दाद्या, लगेच मला हसवतो. आता आपण कुठे हसवत नाही बरं का. चौकात असतं तर लगेच हसावं लागतं, पण आता तुम्ही किती पैसे दिले ना, आपण नाही हसवत. अरे मला ते नाही, दुसरं बोलायचं. काय मला तुला आवडतं. काय? खरंच लय आवडतं.
मी काय मार नका. माझा आलाय का? माझा आलाय. उठ. नका शपथ मी काहीच नाही केलं. मार नका तुमच्या पाया पडतो. जर बोलला दिसला साऱ्या गावात राहू दे तू नाही. बारके ए बारके अरे उठ की दिवस बघ कुठं आलाय. बारके अरे देवा माझ्या बारकीला तर किती ताप आला. ए बाळा उठ 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 चल आपण दवाखान्यात जाऊ. तुला लई ताप आलाय ग. काल थकले पण अंग केलं बरं वाटत. नाही नाही मी तुझं काय नाही ऐकणार. चल आपण दवाखान्यात जाऊ. नाही नाही उरक उरक मीच बसतो. जा उठ जा 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 जा. ये बरं. हा ये ये. काय होतंय? रात्रीपासून तापली. काय रे नेहमी नेहमी आजारी पडतेस? जेवणावर लक्ष देत नाही काय. अच्छा ठीक आहे बघू चेक कर. ये. हा ब्लड सॅम्पल घे आणि टेस्टिंगला पाठव. काय नाही सारखी सारखी आजारी पडते का त्याच्यामुळे घेतला असं काळजी करते. तुला जाताना एक ड्रेस घेतो बघ नवीन. खायला काय लाड घ्यायचा. लाड आवडतो ना तुला? बारके तुमचा रिपोर्ट आलाय आतमध्ये या. बस ये बस रमेश. सगळे रिपोर्ट आले. खूप गंभीर रिपोर्ट आहे. तुला कसं सांगू तेच माझ्या लक्षात येत नाही बघ. पण घरातला कर्ता पुरुष तूच आहेस म्हणून मला तुला हे सांगावंच लागणार आहे बघ. काय बेसारखं नाही ना डॉक्टर? त्याचं काय आहे? तुझ्या आई वडिलांचा ज्या आजाराने जीव घेतला ना तोच आजार सईला देखील झाला. असं कसं काय झालं डॉक्टर? तुझ्या वडिलांमुळे तुझ्या आईला हा आजार झाला
आणि त्यानंतरच सईचा जन्म झाला. ती गर्भात असतानाच तिला HIV झालं बघ. योग्य वेळी जर तपासणी झाली असती तर कदाचित काहीतरी करता आलं असतं. डॉक्टर, माझ्या बारकीशिवाय माझं या जगात कुणीच नाही. गावातल्या सगळ्या माणसांनी आम्हाला वाळीत टाकले. काही बी करा, पण माझ्या बारकीला वाचवा. ह्याच्यात काहीतरी उपाय असेलच की. हा उपाय फक्त एकच, तिची व्यवस्थित काळजी घे. आणि बघ, तुझी देखील काळजी घे. कारण जर का एखादी जखम तुला झाली आणि तिला एखादी जखम झाली आणि तिचं रक्त जर का तुझ्या रक्तात मिसळलं तर कदाचित तुलाही हा आजार होऊ शकतो. त्याच्यामुळे तुझी काळजी घे आणि सईची काळजी घे. याच्यामध्ये मी गोळ्या लिहून दिलेल्या आहेत. तिला वेळच्या वेळी गोळ्या दे. तिला दुसरा कुठलाही आजार होऊ देऊ नकोस. काळजी घे. डॉक्टर, काहीच होऊ शकत नाही काय? बारके गोळ्या खा. बरं वाटतंय का? हिरवी गोळी आता खायची. बस व्हायचं. जाळच पाण्याची झालंय पण येऊ का? बरं लागतंय का? भाजलोय. दर दर अगं हळूहळू दमाने हळू खा की. बरं वाटतंय का? आहे बी माझ्या अशीच काळजी घ्यायची बघ. तुम्हाला आईची आठवण नाही येऊन दिली. राम दी बारकी गप. आता नाहीतर मला रडाई. तू खा. आता मी आहे ना, आता नाही काळजी करायची. मी खातो आहे की. तू खा. त्या दिवशी दादाने लय मारलं ना रे. तुझ्या दादानं मारलं ना, ती नाही लागली. पण ह्या गावातली माणसं आमच्याबरोबर जसं वागतात ना, ती लय लागतं. बारके बारके काय होतंय? बारके काय होतंय?
ताप लय वाढला. पाणी देऊ का? पाणी पाणी बारके थांब. ए तू हे जाऊ ध्यान ठेव, मी आलो डॉक्टर. बारके थांब, मी डॉक्टरला घेऊन येतो. थांब, हे जाऊ ध्यान ठेव. आलो बारके मी. हे जाऊ ध्यान ठेव. थांब, मी लगेच आलो. दादा थांब, मी बघते. दादा थांब. बारके बघा की डॉक्टर. सैबान, हे बा बारके तो डॉक्टर आले. बारके तो डॉक्टर आले. रमेश, सगळं संपलंय. डॉक्टर नीट बघा की, बघा की कशी झोपल्या का दिसते माझी बारके. नीट बघा की डॉक्टर. हे बारके, हे माझा बाळा, बघ की माझ्याकडे. हे सोन्या, अगं बघ की दादाकडे तुझ्या. हे दादा तुला हाक मारतोय की. संध्याकाळी तुला काय आणतो की बारके माझ्या. अगं तुझ्याशिवाय कोण होत ग आता मला. समजा गावानं वाळीत टाकले, काय वाटलं नाही. पण तू सुद्धा आता सोडून गेली. ए माझ्या बाळा, अगं उठकी, तुझ्या दादाला कोण नाही ग. अगं उठकी, मग तुझा दादा तुला हाक मारतोय. आसवाने डोळ्यामध्ये पापण्याना सुनी केलं. जीव करपला पार वनव्याच रान झालं. आसवाने डोळ्यामध्ये पापण्याना सुनी केलं. जीव करपला पार वनव्याच रान झालं. आज सावली कार उमजना कुणाला र. आज सावली कार उमजना कुणाला र. सोडून उन्हाची ही साथ चालली. जगण्यान जिंदगी वाळीत टाकली. जगण्यान जिंदगी वाळीत टाकली. जगण्यान जिंदगी वाळीत टाकली. दाद्या, या समाजानं आपल्याला लय त्रास दिला रे. पण या समाजात माणसं कुठे होती.
अरे तिथे जनावर होते, जीवन जगण्यासाठी डोळ्यात पाणी ठेवून तो लोकांना हसवलंस. त्यांना जर आपलं दुःख समजलं असतं ना, तर मला असं दुसऱ्याच्या प्रेतात जाळावं नसतं लागलं. तुम्हीच सांगावं, खरंच एका कुटुंबाला वाईट टाकण्या एवढा महाभयंकर आजार आहे का हा एडस?